गीता अध्याय 16 श्लोक 19. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु. तानहन अनुस्वाराचा न, द्विषतः विसर्गाचा अर्धा उच्चार, द्विनंतरच्या शचा पोटफोड्या श असा उच्चार येऊ दे. क्रूरान, क्रू दीर्घ आहे. संसारेषु पोटफोड्या श आणि उकार ऱ्हस्व असल्यामुळे पटकन उच्चार. क्रूरान संसारेषु नराधमान, शेवटचा न अर्धा आहे. क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव. क्षिपा, क्षीमध्ये क आणि पोटफोड्या श मिळून क्ष होतो, त्याचा उच्चार छान होऊ देत. क्षिपाम्यजस्रम, म्य मधला यचा उच्चार पूर्ण ऐकू येऊ दे. जवर आघात घ्यायचा. क्षिपाम्यजस्रमशुभा नासुरी, री दीर्घ आहे. श्वेव, पोटफोड्या श आणि वे, श्वेव योनिषु, शू पटकन होऊ देत शेवटचा. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान्. 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 क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु. क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु. क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु. क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु. क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान्. क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु. संधी विग्रह. तान् अहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपामि अजस्रम अशुभान् आसुरेषु एव योनिषु. तान म्हणजे त्या, अहम म्हणजे मी, द्विषतः म्हणजे द्वेष करणाऱ्या, क्रूरान क्रूरकर्मी लोकांना, संसारेषु म्हणजे संसाराच्या ठिकाणी किंवा संसारात, नराधमान म्हणजे नर असून अधमकृती करणारे, नर असून सुद्धा अधमाप्रमाणे वागणारे, दुष्टाप्रमाणे वागणारे. नराधमान हा सामासिक शब्द आहे. नरेषु अधमः, नराधमः सप्तमी तत्पुरुष समास आहे. क्षिपामी म्हणजे टाकतो किंवा घालतो. अजस्रम म्हणजे वारंवार किंवा न संपणारे. अशुभान म्हणजे अशुभ अशा किंवा अशुभ कर्म करणाऱ्या पापी लोकांना. आसुरीषु म्हणजे आसुरी. एव म्हणजे च. योनिषु म्हणजे योनींच्या ठिकाणी. यातला अशुभान हा सामासिक शब्द आहे. न शुभः अशुभः नय तत्पुरुष समास आहे. अन्वय. द्विषतः अशुभान् क्रूरान् तान् नराधमान् अहं संसारेषु अजस्रम् आसुरीषु योनिषु एव क्षिपामि. द्वेष करणाऱ्या, पापाचारी, क्रूर कर्म करणाऱ्या
त्या नराधमांना मी या संसारामध्ये वारंवार आसुरी योनींमध्येच जन्माला घालतो किंवा टाकतो. आसुरी वृत्तीचा आश्रय करणाऱ्या आत्तापर्यंत जे 18 श्लोकांमध्ये आसुरी वृत्तीचं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे, त्या वर्णनाच्या लोकांना किंवा ज्यांनी अशी आसुरी संपत्ती मिळवलेली आहे, अशा लोकांना काय फळ मिळतं ते भगवंतांनी ह्या 19व्या श्लोकात सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत जे आसुरी योनींचं वर्णन केलं त्या सर्वांचं वर्णन भगवंतांनी या श्लोकामध्ये 4 शब्दांमध्ये केलेलं आहे. द्विषतः म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करणाऱ्या, आसुरी वृत्ती असणाऱ्या, दुसऱ्याची निंदा करणे, दुसऱ्याबद्दल ज्यांना नेहमी असूया वाटते असे ते द्विषतः या शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. अशुभ कर्म करणारे, दुसऱ्याचं धन इत्यादी लोभापायी ओरबाडणारे, शत्रूंचा क्रूरपणे नाश करणारे, जे शास्त्रांनी करू नये ते सांगितलेलं पुन्हा पुन्हा आचरणारे, या सर्वांना अशुभान, नेहमी अशुभ कर्म करणारे या शब्दामध्ये त्यांचं वर्णन केलं. आणि क्रूर, कठोरपणा, क्रोध इत्यादी दुर्गुणांचा अंगीकार करणारे क्रूर कर्मी लोक, ह्या सर्वांना भगवंतांनी एका शब्दात एकत्रित केलेलं आहे. नर असून अधमकृती करणारे. नराने जर सत्कर्म केली तर नराचा नारायण होऊ शकतो, पण नर असून सुद्धा अधमकर्म केली तर नराचाच असुर व्हायला वेळ लागत नाही. म्हणून इथे भगवंताने 4था शब्द त्या लोकांसाठी वापरलेला आहे, तो म्हणजे नराधमान, म्हणजे नर असून अधम, कमी प्रतीची कृती करणारे, नराला योग्य असं सुद्धा कर्म न करणारे, सुसंस्कृतपणा न बाळगणारे, अधम मार्गाने सर्व गोष्टींचा उपभोग घेणारे, म्हणून त्यांना नराधम असं म्हटलेलं आहे. अर्थातच द्वेष करणारे, अशुभ कर्म करणारे, क्रूर कर्म करणारे आणि अधम कर्म करणारे, अशा 4ही प्रकारच्या आसुरी वृत्तीच्या लोकांना मी संसारामध्ये वारंवार आसुरी योनींमध्येच जन्माला घालतो. अर्थातच आपण जे अंगीकारतो किंवा जी कृती पुन्हा पुन्हा करतो त्या कृतीचे संस्कार आपल्या मनबुद्धीवर होत जातात. आणि तुम्ही जर नेहमी अधमकृतीच करत असाल, क्रूर कर्मच करत असाल, तर क्रूर कर्म करण्यामध्येच तुमची प्रवृत्ती वाढत जाते. आणि मग अशी व्यक्ती जरी मनुष्य रूपात असली तरीसुद्धा ती आसुरी वृत्तीमधलीच आहे हे ओळखावं. आणि मग त्यांना जी आयुष्यभर आसुरी कर्म करण्याची सवय लागलेली असते, त्या सवयीमुळे त्यांना मरणकाली सुद्धा दुसऱ्याचा द्वेष, दुसऱ्याचं शत्रुत्व, दुसऱ्यावर चिडणं हेच मरणकाली सुद्धा आठवतं. आणि मग तो जो द्वेष आहे तो द्वेष फेडण्यासाठी किंवा तो द्वेष संपवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी भगवंत त्यांना मृत्यूकाळी जी वृत्तीवर आलेली असते त्या वृत्तीनुसार, कारण म्हटलेलंच आहे ना, अंते मती सागती, आयुष्यभर ज्यांनी आसुरी कर्म केली त्याला मरणकाली सुद्धा आसुरी वृत्तीच्याच गोष्टींची आठवण होते. आणि मग भगवंत काय करतो तर अशा आसुरी वृत्तीचा आश्रय घेणाऱ्या लोकांना पुढील जन्म पुन्हा आसुरी योनीमध्येच येतो. पुन्हा त्यांना अशाच द्वेषी क्रूरकर्मी लोकांच्या घरी जन्म येतो. हे नर असून अधम कर्म करण्याचा परिणाम आहे. अर्थातच तुम्ही सत्कर्म केलीत तर योगिनाम श्रीमताम योगिनांगेहे,
योगभ्रष्टाभिजायते असं आपल्याला 6व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय. जो आयुष्यभर सत्कर्म करतो, योगाची कर्म करतो, त्याला पुढचा जन्मसुद्धा योग्यांच्या श्रीमंतांच्या घरी येतो. पण जो आयुष्यभर अधम कर्म करतो त्यालाही त्याच्या आयुष्यभराच्या कर्माचं फल म्हणून आसुरी योनीमध्येच पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. क्षिपामी म्हणजे मी घालतो. पुन्हा भगवंत काय करतो तर ज्याला त्याला त्याच्या कर्माचं फल देतो. म्हणून इथे जरी भगवंत मी घालतो असं म्हणत असला तरीसुद्धा खरं तर तो आसुरी कर्म करणारा मनुष्य स्वतःच्या हातानेच स्वतःला अधम योनींमध्ये पुन्हा पुन्हा जन्माला घालत असतो. अशा प्रकारे अधम कर्म करणाऱ्या आसुरी वृत्तीच्या लोकांना दिवसेंदिवस खालच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. ते जिवंत असताना सुद्धा उन्नत होत नाहीत आणि मृत्यूनंतर सुद्धा अधम योनीमध्येच त्यांना जन्म येतो. जर आपल्याला अधम योनीमध्ये जन्म यायला नको असेल तर सत्कर्म केली पाहिजेत. ह्याच अध्यायामध्ये पहिल्या 3 श्लोकांमध्ये जे दैवी गुण सांगितलेले आहेत ते दैवी गुण अंगीकारले पाहिजेत. तर आपल्याला पुढचा जन्म उन्नत योनीमध्ये येईल. नाही तर काय परिणाम होईल ते ह्या अध्यायात भगवंताने या श्लोकामध्ये सांगूनच ठेवलेलं आहे. आता तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे की आपल्याला उन्नत व्हायचं आहे का अधोगतीकडे जायचं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. तान हन्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु. हरि ओम तत्सत्.